ओळखतो रे. धन्यवाद. खरंच खूप सुंदर असा ट्रेलर आमच्या मीडियासाठी खरंच खूप चांगला असं होतं. व्हिज्युअल स्टेजमध्ये सुरुवातच तुम्ही बोललात की कास्टिंग हे सगळे मी केले. तर अंकुश चौधरी इन फ्युचर आम्हाला अभिनेता, लेखक, निर्माता, त्याच्यानंतर कास्टिंग डायरेक्टर म्हणून सुद्धा बघायला मिळतील. मला आवडेल. म्हणजे मला असं वाटतं की प्रत्येक रोलसाठी माणूस आपल्या डोळ्यासमोर तयार होतो आणि मला वाटतं संदीपने लिहिल्यानंतर ते डोळ्यासमोर माणसं दिसायला लागतात आणि प्रत्येक वेळेला आम्ही ऑप्शन नाही शोधतो की बा हे आहे समोर आले, दुसरं डोळ्यासमोर आले, हे नाही म्हणाल तर ते दुसऱ्याला चूज असं अजिबात डोळ्यासमोर आलं. आणि मला असं वाटतं तुम्ही फिल्म बघितलं तर नक्की म्हणाल की प्रत्येक जणांनी 100% काम केलं, 100% काम केलं. दिसण्यापासून, वागण्यापासून, बोलण्यापासून, ऍक्शनपासून, रिॲक्शनपासून सगळ्या बाबतीत. म्हणजे मला असं वाटतं की मी आणि संदीप आम्ही नेहमी बोलत राहायचो की बाबा हे कसं काय जळून झालं रे, हे कसं काय जळून. मी अक्षरला एका सिरियलमध्ये बघितलं होतं आणि एका ऍक्शन रोलमध्ये बघितलं होतं. तिने कोणाची ती हिरोच्या कोणाच्या कानाखाली मारलं होतं, असं एक प्रोमो होतं. मी तिला बघितलं होतं, ही फिल्मची ऍक्ट्रेस आहे असं मी डोक्यात ठेवलं. फक्त तो जो एक ग्लिम्स माझ्या डोळ्यासमोर ना, त्यासाठी मी तिला शोधून काढलं आणि तिला मी कॉन्टॅक्ट करून म्हटलं की असं असं. त्याच्यावर माझे प्रोड्युसरचं मी आभार मानतो की बाबा जनरली असं होतं नाही, कोणती नोन फेस घ्या, कोणती चांगली हिट असलेली हिरोईन घ्या, असं वगैरे होतं. पण आमच्या प्रोड्युसरकडनं एवढंच आलं, आपको अगर ऐसा लग रहा है ना कोई बात करते. आणि मला असं वाटतं की ह्या पद्धतीनेच काम व्हायला पाहिजे. प्रत्येकजण ज्या ठिकाणी तो शोभून दिसतो ते कास्टिंग व्हायला पाहिजे. आणि मला आवडेल प्रत्येक वेळेला की बाबा तू काम कर, तू काम कर, तू काम कर. मैं आपका थोड़ा सा जवाब दे दूं. अगर अगली फिल्म में अगर कुछ मना कर देता है मुझे, मैं कास्टिंग के लिए तो डेफिनेटली आई वुड रिक्वेस्ट सर थोडा गोळीबार किती फायदा झाला इन्स्पेक्टर बनण्याचा. मी मगाशी जसं म्हणालो की समोरून मी बघितले त्या मुलांबरोबर मी क्रिकेट खेळलोय, मॅचेस खेळायला जायचो, सगळे एकत्र असायचो आणि त्यांना जे काही प्रॉब्लेम्स होते तेही मला माहिती आहेत आणि त्यांना काय आनंद आहे तेही मला माहिती आहे. की मी स्वतः अनुभवलंय की सण असेल तर त्यावेळेला कधी त्याला सुट्टी नसायची. त्यांची जी मुलं जी माझे मित्र आहेत ते नेहमी म्हणायचे माझे वडील कामावर गेले किंवा त्यांची आई सुद्धा जी पोलीसमध्ये काम करते ती देखील बाहेर असायची. सणासुद्धाला कधीच ते लोक घरी नसायचे आणि त्यावेळेला मी त्यांच्या घरी जायचो आणि आम्ही खेळायचो वगैरे. आणि त्यामुळे मला माहिती आहे मी ह्याच्यामध्ये हे कॅरेक्टर अजिबात असं पकडलं नाही की बाबा त्या लोकांपैकी कोणाचं ते कॅरेक्टर पुढे आम्ही करूया. पण मला असं वाटलं की भूषण सर असेल किंवा संदीप सर या दोघांनी मिळून जे ठरवलं किंवा हे कॅरेक्टर असं असायला पाहिजे ते करण्याचा मी प्रामाणिकपणे प्रयत्न केला. येस सर बोला. प्रत्येक कलाकाराची पोलीस वर्दीत दिसण्याची इच्छा असते. तर ज्यावेळी तू पहिल्यांदा तो खाकी ड्रेस अंगावर चढवला आणि आरशात बघितलं स्वतःला, काय तुझ्या फिलिंग होत्या? लहानपणापासून असतं आपलं की आपल्याला मिलिटरीमध्ये जावं असं वाटतं, नेव्हीमध्ये जावं असं वाटतं आणि मग पुढच्या वर्षी मग आपल्याला इन्स्पेक्टर व्हावं असं वाटतं, तर त्याच्या पुढच्या वर्षी हिरो व्हावं असं वाटतं. तर त्याच्यामध्ये हे होतं की मला कधीतरी इन्स्पेक्टर व्हायचं होतं आणि कोणीतरी मला सॅल्यूट ठोकेल असं वाटायचं. पण या फिल्ममध्ये कोणीच सॅल्यूट ठोकलेलं नाही. पण माझी इच्छा पूर्ण झाली. ते तुम्हाला सांगतो खरंच वर्दी का म्हणतात की एकदा ती अंगावर चढवली ना की एक वेगळ्या पद्धतीचा कॉन्फिडन्स येतो की आपण कोणाचं तरी संरक्षण करणार. तर मला असं वाटतं की हे जी गंमत आहे ती मला अनुभवायला मिळेल. सर तुम्ही वर्दीबद्दल बोलता तर तुम्ही हा पिक्चर खरंच पोलिसांना दाखवणार का? त्यात पण एक वेगळंच पहिला टीजर आला आणि माझे पोलीस मित्र जे आहेत सगळे त्या सगळ्यांनी मला फोन केला, एकत्र कॉल केला आणि मला सांगितलं की आम्हाला ही फिल्म बघायची आहे, तुझ्यासाठी आणि हिंदामाताला आमच्या घरच्यांसाठी शो लावणार आहे आणि गर्दी करणार आहोत फॅमिलीसाठी. तुम्हाला मला इतका आनंद झाला, मी हा विचार पण नव्हता केला की असं काहीतरी होईल. सर मग कधीतरी चोर पकडायला पण त्यांना मदत करा. हरकत आहे पकडायला, पण मला असं वाटतं की काय बोलायला खूप सोपं असतं की आपण फिल्ममध्ये बघतो तेव्हा की हे पकडलं ते पकडलं आणि एडिट करून आणि बॅकग्राऊंड म्युझिक आपण सगळं करतो. जसं मी म्हणजे थांब म्हणलं की थांबायचं मारायचं. तर माझ्या एकट्याचं नाही ते कौतुक, माझ्याबरोबर बॅकग्राऊंड करणारं त्यांचं कौतुक, त्यांनी म्युझिक केलं, ते मनसूरभाई त्यांनी एडिट केलं त्यांचं कौतुक. तर ते फिल्ममध्ये आपण शकतो पण मी त्यांच्याकडे काम नाही करू शकतो. मुलाच्या तुम्ही हसाल पण एक दिवस म्हणजे जेव्हा आपली शूटिंग चालू होतं त्याचे फोटो बिटो दाखवले होते तर त्याने एक दिवस अशी मागणी केली
की मला इन्स्पेक्टरचा ड्रेस हवा. मला कळलंच नाही. मी दीपाला पण विचारलं की काय त्याचं काय म्हणणं आहे. तो कालपासून मागे लागला की त्याला इन्स्पेक्टरचा ड्रेस हवा आहे, तो घालायचा. आम्ही शिवून घेतला त्याच्या मापाचा. माझ्याकडे फोटो मी तुम्हाला पाठवतो. त्यांनी शिवून घेतला. बिल्डिंग मध्ये दिवसभर फिरत होता ते कपडे घालून. दुसऱ्या दिवशी काढून ठेवले, तसेच पडून येतात. पण काय त्याच्या डोक्यात मला अजूनही माहित नाही. तर चांगली गोष्ट मला असं वाटतं की त्यालाही वाटतं काहीतरी. एक मगाशी सर असं म्हणत होते की प्रोडक्शन हाऊस खूप सिन्सिअर आहे पेमेंट करण्याच्या बाबतीत, आणि आत्ताच आम्हाला नवीन कळतं की तुम्ही कास्टिंग डिरेक्टर म्हणून सुद्धा काम केलं. मला वाटलं डबल पेमेंट तुझ्या प्रश्न डबल पेमेंट झालेलं आहे काय निमित्ताने? नाही, गेले खिशातले मुलं. कारण ह्यांना पार्टी द्यावी लागायची ना, आले तर मित्र माझे सगळीकडनं. नाही ते मला असं वाटतं ना, काय किती झालं तरी पोस्टरवर मी दिसतो. तर मला असं वाटतं की माझ्याबरोबरची जी सगळी फळी आहे ना, ती देखील असायला पाहिजे, ती चांगली असायला पाहिजे. आणि ती चांगली फळी माझ्यासोबत. पण सर जेव्हा भी आपने 3 दिग्गजों के साथ काम किया, मराठी में पूछे मैं चलेगा आपको चाहिए. मी या दिग्गजांवर काम केलं. तर ऑलरेडी तुम्ही या क्षेत्रात आहात. तर मराठी कलाकारावर काम करताना म्हणजे अमृत सर ऍक्च्युअली पहिल्यांदा ॲज अ इन्स्पेक्टर म्हणून काम करतात. कसं वाटतं? जैसे मैंने उनको बताया था, एक्टर होता है सर, कौन सी भी भाषा में बोलो. और मराठी में जो मुझे एक्सपीरियंस हुआ है, जैसे मैंने कहा पहले भी, बहुत सिंसियरिटी है. नंदू सर हो या कुछ सच ए सीनियर एक्टर ऑल्सो, मुझे ऐसा लगा था मैं दोस्तों के साथ काम कर रहा हूँ. कोई उपकार नहीं कर रहा था, कोई जता नहीं रहा था कि देखो हम काम कर रहे हैं. किसी ने एक बार बोला भी नहीं कि चलो लंच ब्रेक करते हैं. और ये जो एक्टर्स जनरली करते हैं सारे, अमृता हो या इतने बड़े स्टार, ये ऑलमोस्ट शी इज न्यू एंड ही इज समवन हु इज बीन देयर एवर सिंस. इट्स बीन अ प्लेजर. बहुत ही मजा आया मराठी एक्टर्स के साथ मुझे. और मैंने सुना था, ये नहीं है कि मैंने नहीं सुना था, मुंबई में रहता हूँ, मुंबई में, कि मराठी में एक्टर्स जो होते हैं वो बहुत ही सिंसियर होते हैं. जो क्या मुझे अच्छा लगता है जब एक्टर जो है ना कैरेक्टर बनता है. और ये सारे कैरेक्टर बनते हैं. कोई भी सेट पे ये नहीं आया कि मैं डायलॉग नहीं याद कर सकता. मुझे डायलॉग याद करने वाला एक्टर चाहिए, तभी एक्टिंग पे काम कर सकता हूँ. वरना एक्टर डायलॉग बोलते मैं कट करके ओके बोल दूँगा. So this was what was very good. Everyone played the character the way I wanted them to play it. सबने ये काम किया, सबने वैसा ही कैरेक्टर निभाया जैसे मैं चाहता था, जैसे मैंने देखा. Yeah, it was a good thing. She said that there were some dialogues that she did some mistake or something, but you said okay. So was there a compromise or you said okay, chalo? No sir. You know when you watch a film, जब आप पिक्चर देखते हो, जब भी आप मुझसे बात कर रहे हो, आप मेरी आंखें देख रहे हो कि मेरा मुंह देख रहे हो? आंखें देख रहे हो, आप समझ रहे हो मेरी आंखों से मैं क्या बोल रहा हूँ. तो मैं हमेशा मेरे एक्टर से ये कहता हूँ कि फील व्हाट यू आर सेइंग. फिर आप उसको बोलोगे भी नहीं ना, तो भी वो फीलिंग आ जाएगी. आप समझे? तो गलत बोल भी दिया, लेकिन अगर आपने फील सही किया है ना, तो ऑडियंस पकड़ लेगा आपने क्या बोला या क्या बोलना चाहते हैं. तो आपने गलत की जगह सही भी बोल दिया है, सही की जगह गलत भी बोल दिया, वो जानते नहीं एक्चुअली सही बन रहा है. आप समझे? तो आंखें ठीक बोले, डायलॉग आप जो भी संदीप बहुत अच्छे डायलॉग देते हैं, लेकिन ये भी क्योंकि अगर मुझे जो चाहिए शॉट में वो एक्सप्रेशन या वो फीलिंग मुझे मिल गई, तो मैं फिर वो वन मोर नहीं लेता, क्योंकि वो बहुत अच्छा है. इसी मला वाटतं जरा चुकीचं इंटरप्रिटेशन झालं. मी असं म्हणालो की शॉट घेत असताना म्हणजे त्यांना माहिती आहे कुठला शॉट कुठपर्यंत राहणार. हे डेफिनेट असलेला डिरेक्टर मला खूप वर्षानंतर मिळाला की एवढंच पाहिजे मला या शॉटमध्ये. नाही ते काय होतं, या अँगलनी पूर्ण घ्या, त्या अँगलनी पूर्ण घ्या, इकडे घ्या. तर मी दुसऱ्या अँगलला घेत असताना माझं फंबल झालं. तर त्यांनी सांगितलं तो डायलॉग राहणार नाही, त्याची चिंता करू नका. माझं डेफिनेट आहे की एवढे 2च वाक्य इकडनं राहणार. इतके ते प्रिसाईज होते. अशा अर्थाने मी ते वापरलं होतं. मी फंबल झालो म्हणून त्यांनी राहू द्या. मेरी पहली है मराठी में भाई, 5-6 हिंदी में की होगी, लेकिन मराठी में पहली. थैंक यू. थँक्यू सो मच सगळ्यांनी.